वास्तू हा विषय खरं तर फार किचकट आणि फार अवघड समजायला असं खरं तर बिलकुल नाहीये. अतिशय सोपा आहे हा विषय समजून घेण्यासाठी. आणि वास्तू ह्याच्या अंतर्गत काय माहिती येते किंवा जी कुठली माहिती येते, ती नेमकं आपल्याला काय सांगते? तर ही माहिती आपल्याला सांगत असते, की वास्तू हे आपल्याशी संलग्न, आपल्या भोवताली असलेल्या सगळ्या गोष्टींशी संलग्न आणि त्याच्या बाहेर हे जे स्पेस आहे, जे अवकाश आहे, ह्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही एनर्जीज आहेत, ह्याच्याशी संलग्न असायला हवं. तर ह्याबद्दल नेमकं आपण समजून घेऊ ह्याच व्हिडिओमध्ये. मी शलाका आपटे घेऊन आले खूप सारी वेगळी माहिती तुमच्यासाठी या सद्गृहम वास्तू कन्सल्टंट चॅनेलवर. तेव्हा माझ्याशी कनेक्टेड राहा, समजून घ्या आणि शेअर करत राहूया आपण आपले ओपिनियन्स, आपलं नॉलेज एकमेकांचं, आणि आपण कनेक्टेड राहूया आपण या चॅनेलवर. तर समजून घेऊया एक्झॅक्टली वास्तू म्हणजे काय आणि वास्तूमध्ये असं नेमकं काय असतं, की ज्यामुळे आपल्याला वास्तू जर आपण व्यवस्थित केलं तर त्याची मदत होते. तर वास्तू ह्याच्यामध्ये अ, बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये दिशा आहेत, ज्याच्यामध्ये पंचतत्व एक्झॅक्टली त्यांचा अभ्यास आणि त्याप्रमाणे केलेलं आयोजन, घरातल्या सगळ्या वस्तूंचं आयोजन, नियोजन हे आहे. तर काय असतं ते आणि नेमकं कसं असावं हे? संलग्नच का असावं किंवा संलग्न असणं म्हणजे नेमकं काय? तर हे आधी आपण समजून घेऊ. पहा, जर वास्तू आणि वास्तूमधल्या दिशा ह्यांचा नेमका आपल्याशी काय संबंध आहे, तर आपल्याशी संबंध म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ. माणूस जगण्यासाठी माणसाला नेमकं काय लागतं, तर माणसाला पुढे जाण्यासाठी गती आवश्यक आहे. आणि गती त्याला येते जेव्हा त्याच्याकडे ती ऊर्जा येते. बरं, ऊर्जा आणि गती त्याला मिळते हे मान्य आहे. पण मग सुख, समाधान, शांती हे सगळं कसं मिळतं? तर मुळात महत्वाचं आहे, जेव्हा माणसाला एक चांगलं आरोग्य प्राप्त होतं. जर चांगलं आरोग्य असेल तर माणसाला सुख मिळतं. आणि जर सुख असेल, सुख मग ते तुम्ही पैशातून म्हणा, आपल्या नात्यातून म्हणा किंवा अजून कशातूनही, पण जर ते असेल तर तुम्हाला एक समाधान मिळतं. आणि जेव्हा समाधान मिळतं तेव्हाच तुमच्या कामाला गती येते, आणि जेव्हा गती येते तेव्हाच तुम्हाला यश प्राप्ती होते. मग आता हा जो आलेख आहे हा माणसाला जगण्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि माणसाला म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी जेव्हा एक व्यक्तिमत्व घरात घडत असतं, तेव्हा अशा अनेक व्यक्तिमत्वांमधून एक साधं चांगलं कुटुंब, एक आपण म्हणू शकतो एक सक्षम कुटुंब उभं राहतं, तयार होतं. तेव्हा आता सक्षम कुटुंब जर उभं राहायचं असेल तर आपल्याला काम हे त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर करावं लागतं. आणि प्रत्येक सदस्य जेव्हा कुटुंबातील अशा वेगवेगळ्या गोष्टींचा पूर्ण अनुभव घेऊन जेव्हा टप्प्याटप्प्याने पुढे जातं, तेव्हाच ते कुटुंब पुढे जातं, तेव्हाच ते घर पुढे जातं. मग हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे पॉसिबल आहे, तर फक्त वास्तू नाहीये, अशा बऱ्याच गोष्टींमुळे ह्या गोष्टी खरं तर शक्य आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला कर्म. आपण जे काही काम करतो किंवा करून ठेवलंय आधी आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये, त्याचे जे परिणाम आहेत किंवा त्याचे जे रिझल्ट्स आहेत, त्याच्यावर खरं तर आपलं हे आयुष्य अवलंबून असतं. मग अशा बऱ्याच गोष्टी, त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे वास्तू. मग वास्तू नेमकं काय करतं किंवा वास्तूचं नेमकं आपल्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कसं असतं, तर तेही आपण पाहूया ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कनेक्टेड राहा सद्गृहम वास्तू कन्सल्टंट या चॅनल सोबत. मी मनापासून खूप काही माहिती देण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला जर खरोखर काहीतरी माहिती मिळत असेल आणि तुम्हाला जर ती योग्य वाटत असेल तर माझ्याशी कनेक्टेड राहा. माझ्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा माझे सगळे व्हिडिओज. भेटत राहू आपण. तुमचा अभिप्राय मला कमेंट थ्रू नक्की कळवा. थँक्यू सो मच.